बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधल्या आरोपीने वैद्यकीय तपासणीच्या दरम्यान डॉक्टरांच्या समोर गुन्ह्यामधला सहभाग मान्य केला होता अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। बदलापूरमधल्या शाळेतलं लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण आहे आणि याविषयी बोलूयात। गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, एक मोठी अपडेट आपण म्हणू शकतो, गुन्ह्यामध्ये सहभाग होता हे याने मान्य केलेलं होतं। यामिनी, या प्रकरणामध्ये पोलिसांनी विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलं आहे। त्या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी याचा उल्लेख केलाय की इन्व्हेस्टिगेशन करताना आणि ज्यावेळेस वैद्यकीय चाचणी या आरोपीची होत होती तर डॉक्टरांसमोर त्याने स्वतः कबुली दिली होती की त्याच्याकडनं हे कृत्य घडलेलं आहे। यानंतर पोलिसांनी डॉक्टरांचाही जबाब नोंदवला आणि या आरोपीचाही जबाब नोंदवलेला आहे, कारण कोर्टामध्ये आरोपीने कबुली जरी दिली किंवा कोर्टासमोर कबुलीचे ते कागदपत्र स्टेटमेंट जरी ठेवले पण ते मान्य केले जात नाही, कारण आरोपी नेहमीच ते स्टेटमेंट बदलतो किंवा ते स्टेटमेंट खोटे होते, दबावाखाली दिले असं म्हणतं। आणि म्हणूनच डॉक्टरांसमक्ष दिलेली ही कबुली खूप महत्वाची आहे, कारण एक थर्ड पर्सन समोर त्याने अशा प्रकारे कबुली दिली होती। आणि आज त्या प्रकरणामध्ये डॉक्टरांचं स्टेटमेंट खूप महत्वाचं ठरलेलं आहे। यामध्ये आरोपपत्रामध्ये आणखी महत्वाचे विषय म्हणजे डॉक्टरांचं स्टेटमेंट, वैद्यकीय चाचणीचे रिपोर्ट्स, याशिवाय शाळेतील काही लोकांचेही जबाब नोंदवले गेले आहेत, ज्याच्या आधारे आरोपपत्रामध्ये आरोपीनं जे कृत्य केलं होतं, आरोपी जे आरोप लागले आहेत ते खरे सिद्ध करण्यासाठी खूप मदत होणार आहे। यावेळी अगदी धन्यवाद गणेश या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।